खरं तर जी घटना नगर शहरामध्ये घडली ती महानगरपालिकेला काळीबा भासणारी आहे, नगर शहराला काळीबा भासणारी. नगर शहराचं भवितव्य किती अंधारात आहे या प्रशासनाच्या या अनागोंदी कारभारामुळे पण एकदा त्या ठिकाणी स्पष्ट झालं. आणि एवढा त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीचा कारभार प्रशासक म्हणून त्या ठिकाणी महानगरपालिकेत होत होता हे सगळ्यांना आता समजलेलं आहे. आणि यांना कुणी थांबवलं, यांच्यासाठी कुणी पत्रव्यवहार केला, त्यांनी बी आत्मपरीक्षण करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे की सक्षम अधिकाऱ्यांनी जोपर्यंत देत नाही तोपर्यंत हा कारभार जिल्हाधिकारी यांच्याकडे द्यावा. त्यांच्या माध्यमातून जी काही याच्या पहिली जी प्रकरणं उडकण्यात आलेली आहे अशी आमच्याकडे आता माहिती आहे, त्याच्यामध्ये काय अनिश्चितता आहे, कुणाला कशा पद्धतीने त्या ठिकाणी लाभण्यात आलं याचा देखील विचार व्हावा, याचा देखील खरं आम्ही सखोल चौकशीची मागणी केलेली आहे. म्हणून महानगरपालिकेच्या उद्याच्या काळात या महानगरपालिकेचा अनागोंदी कारभार होऊन देणार नाही आणि त्याच्यावर अंकुश ठेवण्याचं काम शिवसेना उद्यापासून करणार आहे. कारण की प्रशासक बसल्यानंतर असं लोकांना वाटलं होतं की नगर शहरामध्ये चुकीच्या पद्धतीचे कामं होणार नाही, अतिक्रमण इतर विषय जसं तुम्ही घरपट्टी पाणीपट्टी याच्या संदर्भात काही कचऱ्याच्या संदर्भात तुम्ही डायरेक्ट कर वाढवला, तसं नगरकरांना डेव्हलपमेंटच्या बाबतीत खरं तर आणि असं त्यांच्या लोकांचं त्या ठिकाणी म्हणणं होतं की अत्यंत चांगलं काम प्रशासक म्हणून पाहायला मिळेल. पण घोर निराशा ही नगर शहराच्या पदरी आलेली आहे आणि ज्या पद्धतीचं भ्रष्टाचाराच्या रकमा बाहेर पडल्या त्याच्याहून उद्याच्या काळात अत्यंत चांगल्या सक्षम अशा अधिकाऱ्याची त्या ठिकाणी IAS लेवलच्या अधिकाऱ्याची नेमणूक व्हावा अशा पद्धतीचं पत्र आम्ही त्या ठिकाणी नगर विकासचे मंत्री आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी दिलं आहे. नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क, प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल AC डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका. सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा. चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल, स्टेशन रोड, अहमदनगर. वेळ दुपारी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत.